नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओ लेक्चरची तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील। या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पार्शियल फ्रॅक्शनचा हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे। प्रॉब्लेम असा आहे, रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स 4x² - 3x + 5 डिवाइडेड बाय x - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू x + 2। तर असा कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन आपल्याला दिलाय, त्याचा आपल्याला सिंपल फ्रॅक्शनमध्ये रिझॉल्यूशन करायचं आहे। तर प्रॉब्लेम सुरू करण्यापूर्वी आपल्याला पहिल्यांदा ओळखावं लागेल की प्रॉब्लेम कोणत्या टाईपचा आहे। त्यासाठी डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा। आता इथं जर बघितलं तर x + 2 हा लिनियर फॅक्टर आहे, कारण x⁻⁴ आहे, त्यामुळं x + 2 हा लिनियर फॅक्टर झाला। इथं सुद्धा x - 1 हा लिनियर फॅक्टर आहे, पण त्याचा स्क्वेअर आहे, म्हणजे हाच फॅक्टर परत रिपीट आहे, म्हणजे x - 1 इंटू x - 1 त्याचा एकत्र करून त्याचं स्क्वेअर केला आहे, म्हणजे हा सुद्धा लिनियर फॅक्टर आहे, फक्त 2 वेळा आहे, म्हणजे रिपीटेड आहे। म्हणजे हा कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम आहे? रिपीटेड लिनियर फॅक्टर्स या टाईपचा प्रॉब्लेम आहे। रिपीटेड लिनियर फॅक्टर्स। तर रिपीटेड लिनियर फॅक्टर्स जर असतील तर तो प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा तो बघा। इकडची बाजू आहे तशीच 4x² - 3x + 5 डिवायडेड बाय, आता डिवायडेड बाय जो रिपीटेड नाही तो मी पहिल्यांदा लिहितो x + 2 आणि रिपीटेड त्याच्यानंतर लिहितो x - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, एवढा चेंज केला फक्त, इज इक्वल टू 3 फॅक्टर आहेत x + 2 आणि यात 2 आहेत, म्हणजे 3 कॉन्स्टंट येणार। पहिला कॉन्स्टंट डिवायडेड बाय हा नॉन रिपीटेड फॅक्टर x + 2 प्लस दुसरा कॉन्स्टंट डिवायडेड बाय रिपीटेड मधला एक फॅक्टर x - 1 प्लस तिसरा कॉन्स्टंट डिवायडेड बाय दोन्ही रिपीटेड फॅक्टर म्हणजे x - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर। आता हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा आहे, म्हणजे a, b आणि c च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या आहेत। तर त्या कशा करायच्या? याचा LCM आधी काढून घेऊया, मग पुढे बघूया काय होते। इकडची बाजू आहे तशीच 4x² - 3x + 5 डिवायडेड बाय x + 2 इंटू x - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू, आता हा डिनॉमिनेटर जर प्रत्येकाच्या खाली आणायचा झाला तर कशानं मल्टिप्लाय करावं लागेल? हे सोडून जे नाही यातलं त्यानं मल्टिप्लाय करायचं, म्हणजे x + 2 आहे, राहिलं काय हे, ह्यानं मल्टिप्लाय करायचं a ला, म्हणजे a इंटू होणार x - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस b इंटू, आता b च्या खाली x - 1 ऑलरेडी आहे, म्हणजे एक फॅक्टर आहे, एक राहिला x - 1 आणि हा x + 2, म्हणजे x + 2 आणि x - 1 यानं मल्टिप्लाय करावं लागेल प्लस c इंटू, आता c च्या खाली x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर ऑलरेडी आहे, राहिलं काय x + 2, म्हणजे x + 2 न मल्टिप्लाय करायचं आणि सगळ्याला हा सेम कॉमन डिनॉमिनेटर x + 2 इंटू x - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर। ओके, आता दोन्हीकडे डिनॉमिनेटर सेम आहे, तो कॅन्सल होईल, राहिलं काय 4x² - 3x + 5 इज इक्वल टू, इकडचं आहे तसंच a इंटू x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b इंटू x + 2 इंटू x - 1 प्लस c इंटू x + 2 हे इक्वेशन आपल्याला मिळालं। आता या इक्वेशनमधून a, b आणि c च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत। पहिल्यांदा a काढूया, a काढण्यासाठी b आणि c 0 झाले पाहिजेत, मग त्यामध्ये कॉमन काय बघायचं, ते सरळ 0 पुट करून टाकायचं। x + 2 आणि x + 2 कॉमन आहे, सरळ ते 0 पुट करा, पुट x + 2 इज इक्वल टू 0, म्हणजेच x इज इक्वल टू काय होईल, +2 आहे इकडे -2 होईल, हे सरळ ह्या दोन व्हॅल्यू इथं पुट करा। आता बघा, एक्सच्या जागेवर काय करायचं आहे, -2 पुट करायचं आहे, म्हणजे हे 4 तसंच इंटू x आहे -2, म्हणजे -2चा स्क्वेअर प्लस 4 मायनस 3 इंटू एक्सच्या जागेवर आहे -2 प्लस हे 5 आहे तसंच इज इक्वल टू a आपल्याला फाइंड करायचं आहे, एक्सच्या जागेवर -2 हे -1 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर। आता x + 2 आहे 0, त्यामुळे ही पूर्ण टर्म 0 होईल, इथलं पण x + 2 आहे 0, त्यामुळे ही टर्म 0 होईल, त्यामुळे पुढच्या दोन्ही टर्म मी लिहित नाही। हेच सॉल्व करूया आता, 4 इंटू 4 काय होईल 16, आता -3 इंटू -2 प्लस 6 होणार आणि हे प्लस 5 आहे तसंच इज इक्वल टू a इंटू -2 - 1 काय होणार -3चा स्क्वेअर प्लस 9। ओके, इकडचं काय येतंय 16 + 6, 16 + 6 किती येणार 22,
22 प्लस 5 27. 27 इज इक्वल टू ए इंटू 9. हे 9 इकडे डिवाइड होईल म्हणजे 27/9 म्हणजे ए इज इक्वल टू काय येईल 27 डिवायडेड बाय 9. 9 27 म्हणजे ए इज इक्वल टू 3 येते. 9ने याला भाग जातोय त्यामुळे 3 येतं. ओके, ए इज इक्वल टू आलं 3. आता बी फाइंड करण्यासाठी ए आणि सी 0 पाहिजे. मग ए आणि सी मध्ये कॉमन फॅक्टर आहे का बघायचं. कॉमन नाही त्यामुळे ते काढू शकत नाही आपण. मग पुढच्या कॉन्स्टंटकडे जायचं सीकडं. आता सी काढण्यासाठी ए आणि बी 0 पाहिजे. मग ए आणि बी मध्ये कॉमन काय आहे x-1 आणि x-1. सरळ ते 0 पुट करून टाका. सो मी इथं पुट करतो पुट x-1 इज इक्वल टू 0 म्हणजे x इज इक्वल टू काय येईल x मायनस हे -1 आहे इकडे गेलं की +1 होईल. या दोन व्हॅल्यू इथं पुट करा. आता xच्या जागी आहे +1 म्हणजे 4 × 1 1चा स्क्वेअर म्हणजे 4 येणार. मायनस 3 × 1 3 येणार प्लस हे 5 आहे तसंच इज इक्वल टू. आता बघा x-1 0 आहे. x-1 0 पुट केलं ही पूर्ण टर्म 0. x-1 0 पुट केलं ही पूर्ण टर्म 0. राहिली फक्त सीची टर्म. सी इंटू एक्सच्या जागेवर आहे 1 1 + 2 म्हणजे 3 येणार. सो इकडचं काय येते 4 - 3 1 1 + 5 6 इज इक्वल टू हे सी इंटू 3. हे 3 इकडे डिवाइड होईल म्हणजे सी इज इक्वल टू काय येईल 6/3. सी इज इक्वल टू 6/3. 3 भाग जातोय 3 2 6 म्हणजे सी इज इक्वल टू आलं 2. राईट, सी आलं 2. आता पुढची तिसरा कॉन्स्टंट फाइंड करूया. त्यासाठी काय पुट करावं लागेल. तिसरा म्हणजे आपला इथला दुसरा कॉन्स्टंट बी. आता बी काढण्यासाठी आपल्याकडे ए सीची व्हॅल्यू माहीत झाली त्यामुळं एक्सच्या जागेवर सरळ 0 पुट करून टाकायचं. ए आणि सीच्या व्हॅल्यू टाकायच्या बीची व्हॅल्यू मिळते. म्हणजे पुट एक्स इज इक्वल टू 0 एच्या जागेवर पुट करा. एची व्हॅल्यू आली 3 आणि सीची व्हॅल्यू आली 2. या तिन्ही व्हॅल्यू पुट करा या इक्वेशनमध्ये तुम्हाला बीची व्हॅल्यू मिळते. म्हणजे बघा आता एक्सच्या जागेवर 0 4 × 0चा स्क्वेअर 0 म्हणजे 4 × 0 0 झालं. -3 × 0 0 म्हणजे हे सगळे 0 झाले +5 फक्त राहील म्हणजे 5 इज इक्वल टू एची व्हॅल्यू किती आहे 3 आणि 0 - 1 -1चा स्क्वेअर +1. आता प्लस बी का आपल्याला फाइंड करायचं आहे. 0 + 2 2 आणि 0 - 1 1 प्लस सी किती आहे सी आहे 2 इंटू 0 + 2 2. हे सॉल्व करूया फक्त. 5 इज इक्वल टू 3 × 1 3 होणार. 2 × -1 -2 -2 × b -2b आणि हे प्लस 2 × 2 4. राईट. आता 5 आहे तसंच ठेवतो मी. सॉरी 5 -2b इकडे घेतो +2b होईल आणि इज इक्वल टू 3 + 4 7. आता हे 5 तिकडे घेतो मग +5 आहे तिकडे गेलं की -5 होईल म्हणजे 2b इज इक्वल टू काय येते 7 - 5 म्हणजे 2b इज इक्वल टू काय आलं 7 - 5 2 इकडे डिवाइड होईल म्हणजे b इज इक्वल टू 2/2 म्हणजे b इज इक्वल टू काय आलं 2/2 1. तिन्ही कॉन्स्टंट मिळाले आपल्याला. म्हणजे बघा एची व्हॅल्यू काय आली +3 बीची व्हॅल्यू आली +1 सीची व्हॅल्यू आली +2. आता ए बी सीच्या व्हॅल्यू या आपल्या इक्वेशनमध्ये पुट करूया म्हणजे आपल्याला फायनल आन्सर मिळेल. इकडची बाजू आहे तशीच 4x² - 3x + 5 डिवायडेड बाय खाली x + 2 × x - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू एची व्हॅल्यू आहे 3 पुट केलं डिवायडेड बाय फॅक्टर x + 2 प्लस बीची व्हॅल्यू आहे 1 डिवायडेड बाय x - 1 प्लस सीची व्हॅल्यू आहे 2 डिवायडेड बाय दोन्ही फॅक्टर x - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीनं हा कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन आपल्याला दिला होता त्याचा असा आपण सिंपल फ्रॅक्शन्समध्ये सिंपल पार्शियल फ्रॅक्शन्समध्ये कन्व्हर्जन केलं. थँक्यू.